मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता खालावली। AQIच्या सर्वेक्षणानुसार बीकेसीमध्ये सर्वाधिक खराब हवा। बीकेसी परिसरात हवेची गुणवत्ता 192 अंकावर। कुर्ला आणि भांडूपमध्ये उद्या 10% पाणी कपात। जलवाहिनीची गळती रोखण्यासाठी दुरुस्ती करणार। बेस्टला महापालिकेकडून 500 कोटींची मदत। नवीन बसेसच्या खरेदीसाठी बेस्टला फायदा होणार। पालिकेकडून आतापर्यंत बेस्टला 8000 कोटींची मदत। पनवेल ते वांद्रे एसी बस सेवा 1 जानेवारीपासून बंद। 7 वर्षांवरील जुन्या वाहनांना मुंबईत प्रवेश नसल्याने बस सेवा बंद। मुंबईच्या दादर भाजी मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटली। इंधन वाहतूकदारांच्या संपाचा भाजीफळांच्या मार्केटवर परिणाम। LTT रेल्वे स्थानकात अस्वच्छता केल्यास 100 रुपये दंड। रेल्वे स्थानकात 3 महिन्यांसाठी क्लीनअप मार्शलची नियुक्ती। मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा संचालकपदी पूजा रौंदळे। निकालातील विलंब दूर होण्याची विद्यार्थ्यांना अपेक्षा। मुंबईत मनोरंजन महागणार। मुंबई महानगरपालिका चालू वर्षात रंगभूमी करात वाढ करण्याच्या विचारात। महावितरण भरतीत वीज तंत्री तारतंत्री अभ्यासक्रमांचा समावेश। कौशल्यपूर्ण व्यवसाय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला चालना मिळणार। मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती। कांदिवलीतील कंत्राटदारांना मुंबई महानगरपालिकेची नोटीस। 18 ठिकाणी रस्त्याच्या कामादरम्यान झाडांना हानी पोहोचल्याने पालिकेची गंभीर दखल। भूकंपाच्या धक्क्याने पालघर पुन्हा हादरला। दुपारी 1:15च्या आसपास 3.4 रिक्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का। सततच्या भूकंपाच्या हादऱ्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधील भाजीपाल्याचा दर 10% वाढला। वाहन चालकांच्या संपाचा भाज्यांच्या दरावरही परिणाम। पुण्यातील इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली। कंपन्यांना खराब पाण्यामुळे नदीत फेसाचं पाणी। अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर महामोर्चा। अंगणवाडी सेविकांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। ठाणे जिल्ह्यातील दुर्गम भागात कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ। मुरबाड शहापूरमध्ये 1161 बालकं कुपोषित तर 83 जण तीव्र कुपोषित। कठोर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आरोग्य विभागाला निवेदन। पालघरमधील वसई विरार नालासोपाऱ्यात इंधनाचा तुटवडा। पेट्रोल डिझेल टँकरच न आल्याने पेट्रोलसाठी नागरिकांची तारंबळ। वसईचा माणिकपूर पेट्रोल पंप बंद। नागपुरात संविधान चौकातील इंडियन ऑइलच्या पंपावर 160 रुपये लिटरचं पेट्रोल। पुरवठादारांच्या संपामुळे पेट्रोल पंप चालकांचा मनमानी कारभार। नाशिकमध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोलचा खडखडाट। काल संप मिटला, मात्र बहुतांश पंपावर पेट्रोल टँकर पोहोचले नसल्याचं चित्र। वाहन चालकांची तारांबळ। रेशन धान्य दुकानदारांच्या बेमुदत संपाचा आजचा 3रा दिवस। संपामुळे कोल्हापुरातील रेशन वितरण व्यवस्था ठप्प। 900 टनहून अधिकचा धान्यसाठा पडून। दफनविधीला जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी नाशिकमध्ये मुस्लिम समाज आक्रमक। संतप्त मुस्लिम बांधवांकडून नगरपालिकेच्या गेटवर कफन ओढू आंदोलन। जागा उपलब्ध न करून दिल्यास आम्हाला उपोषण करू असा इशारा। कोल्हापूरच्या परिते गावातील 100हून अधिक ग्रामस्थांना प्रसादातून विषबाधा। बाधित ग्रामस्थांवर राशीवडे, ठिपकुर्ली, इस्पुर्लीमधील रुग्णालयांमध्ये उपचार। अयोध्या ट्रस्टकडून ठाण्यातील जेनरिक आधार संस्थेकडे औषधांची मागणी। राम जन्मभूमीचा उद्घाटन कार्यक्रमावेळी रामभक्त आजारी पडल्यास उपचार मिळावे यासाठी औषधांची मागणी। अर्जुन देशपांडेंकडून औषध पाठवण्याची व्यवस्था। पुणे भाजपचं मध्यवर्ती कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतरित होणार। एरंडवडे भागातल्या डीपी रस्त्यावर नवीन कार्यालय असणार। 7 जानेवारीला नवीन कार्यालयात स्नेहमिलनाचा कार्यक्रम होणार। शहराध्यक्ष धीरज घाटेंची माहिती। ठाणे जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायतमध्ये स्वच्छता अभियानाचा शुभारंभ। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान। नवी मुंबईतील रबाळे MIDC भागात पेट्रोल पंप कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये पेट्रोल देण्यावरून हाणामारी। 500 रुपयांचं पेट्रोल मागितल्यावर केवळ 150 रुपयांचं पेट्रोल देणार असं कर्मचारी बोलल्याने वाद। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। ठाण्यात जितेंद्र आव्हाडांविरोधात अजित पवार गटाचं आंदोलन। आव्हाडांनी प्रभू श्रीरामांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कार्यकर्ते आक्रमक। आव्हाडांच्या घरासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात जोरदार घोषणाबाजी। राजाराम कारखान्याच्या संचालकांना झालेल्या मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल। सतेज पाटील गटाच्या 23 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल।
अजित पवार गटाचे नेते अभिषेक बोखे यांचा अनोखा वाढदिवस साजरा. वाढदिवसानिमित्त पुस्तक तुला करत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप तर गरजूंना ब्लँकेटचं वाटप. पुण्याच्या बोर्शीमध्ये कुणबी जात प्रमाणपत्र लवकर देण्याची ठाकरे गटाची मागणी. ठाकरे गटाकडून तहसीलदारांना निवेदन. आमदार संजय जगताप यांना निवडणूक आयोगाची नोटीस. मतदार यादीत दुबार नाव आल्याने नोटीस. 4 जानेवारीला हजर राहण्याच्या सूचना. पालघरमध्ये रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत सरपंच उपसरपंचांसह शेकडो तरुणांचा भाजपात प्रवेश. गळ्यात भाजपाचे मफलर घालत सर्वांचं स्वागत. संभाजीनगरमधून सर्वाधिक प्रवाशांचा वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास. जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा 100% प्रतिसाद. भिवंडी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांसह 2 कर्मचाऱ्यांना 1.5 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं. नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. पालिका अधिकारी कर्मचारी वर्तुळात खळबळ. पुण्याच्या भोरमधील उतरवली कुंभारवाड्यात सुगडी बनवण्याची लगबग. संक्रांतीसाठी वापरणाऱ्या सुगडी बनवण्यात कुंभारदंग. नाशिकमध्ये वनविभागाविरोधात मनसेचं गस्त आंदोलन. जय भवानी रोड परिसरात बिबट्याचा वावर. वनविभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा मनसेचा आरोप. नाशिकच्या येवला तालुक्यात भीषण पाणी टंचाई. टँकरच्या सहाय्यानं विहिरीत पाणी टाकून कांदा पीक जगवण्याची वेळ. कांद्याच्या उत्पादन खर्चात वाढ होण्याची शक्यता. पुण्यात रब्बी हंगामातील पेरणीमध्ये 11% घट. यंदा डिसेंबर अखेर 48.65 लाख हेक्टरवर पेरणी. अपुरा पाऊस पडल्याने पेरण्या कमी झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात 8 महिन्याच्या बाळाला सोडून महिलेचं पलायन. औषध आणायला जात असल्याचं सांगत काढला पळ. सीसीटीव्हीच्या सहाय्याने महिलेचा शोध सुरू. कल्याण पोलिसांकडून नागरिकांना नवीन वर्षाचं अनोखं गिफ्ट. चोरीला गेलेला 3 कोटी 16 लाखांचा ऐवज पोलिसांना परत केला. नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक. मुंबईमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक. 1 कोटीहून अधिक रुपयांचे चरस जप्त. अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या कांदिवली युनिटची कारवाई. कल्याणच्या ऑनलाईन लॉटरी अड्ड्यावर पोलिसांचा छापा. मात्र छापा टाकूनही कोणालाच अटक न झाल्याने जोरदार चर्चा. लाचखोरी प्रकरणी कारवाई करण्यात नाशिक विभाग राज्यात अव्वल. राज्यात सर्वाधिक सापळे रचत नाशिक विभागाची कारवाई. नाशिकमधील 1 वर्षापूर्वीच्या चोरीचा पोलिसांकडून उलगडा. गुन्ह्यातील 39 लाखांचा मुद्देमाल भंगार विक्रेत्याकडून जप्त. 15 संशयित आरोपींना अटक. नाशिकमध्ये विनाव्याज कर्जाचे आमिष देत 400 ग्राहकांची फसवणूक. मुख्य संशयित महिलेसह 6 जणांना अटक. 5 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. पुण्याच्या शिरूरमध्ये गावठी बनावटीच्या पिस्तूल विक्री प्रकरणी 3 अटकेत. आरोपीकडून 3 गावठी बनावटीची पिस्तुलं, 10 जिवंत काडतुसं जप्त. नाशिकच्या मालेगावमध्ये दाखवत मोबाईल चोरणाऱ्याची टोळी जेरबंद. 3 तासांच्या आत आरोपी छावणी पोलिसांच्या ताब्यात. नागपूरच्या यशोधरा परिसरात 5 दरोडेखोरांना अटक. दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांची धडक कारवाई. 2 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त.